महाराष्ट्र दिनानिमित्त आज शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेतर्फे राजा शिवाजी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन PVR थिएटर येथे करण्यात आले होते। आजच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी, तसेच तरुणांनी सोशल मीडियाचा वापर न करता महापुरुषांचे विचार अंगीकारावे याच उद्देशाने या विशेष शोचे आयोजन या प्रसंगी युवा सेनेतर्फे करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हा चित्रपट पाहण्यासाठी युवा सेना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित कोकटा, युवा सेनेचे पदाधिकारी जितेंद्र गवडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 1 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। युवा सेनेतर्फे नमस्कार। आज युवा सेना जिल्हाध्यक्ष रोहित कोकटा असतील किंवा जितूभाऊ गवडे असतील, सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मित्र परिवाराला किंवा युवा सेनेला हा पिक्चर दाखवण्याचा एक चांगलं कार्य केलेलं आहे। त्याच्याने आपल्या शिवाजी महाराजांचे जे काही पूर्ण भारतात विचार होते ते विचार सगळ्यांच्या अंगी लागले पाहिजे आणि ते विचाराने सर्व कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे। त्यामुळे मी युवा सेने जिल्हा प्रमुख यांचे आभार मानेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्ताने आज राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। आज शिवसेना युवा सेनेच्या वतीने हा चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येतोय, काय सांगा? नमस्कार, मी रोहित कोकटा, युवा सेना जिल्हा प्रमुख जळगाव। आज महाराष्ट्र दिवसानिमित्त राजे शिवाजी हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात युवा सेनेमार्फत सर्व युवा सैनिकांनी पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात येत आहेत। ही अभिमानास्पद गोष्ट आहे की एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आयोजन करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी पूर्ण जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने आमचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब व आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष श्री पुरुषजी सनाईक यांचा आभार मानेन व गुलाबभाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व युवा सैनिक आज इकडे जमलेले आहेत आणि इकडे एक भव्य दिव्य शो असा एक 150 ते 200 लोकांचा आम्ही आयोजन केलेलं आहे। सर्व युवा सैनिक इकडे जमलेले आहेत। मी विनंती करेन की सर्वांच्या वतीने जे आपण हे जे आयोजन केलेले आहे या सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा व शिवाजी महाराज हे प्रेरणादायी फक्त महाराष्ट्रासाठी नाही, पूर्ण देशासाठी व दुनियासाठी आहेत। त्यांचे जे चरित्र सर्व बोललं जातं, त्यांची गाथा जे ऐकली जाते ते फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर ग्लोबली सगळीकडे ऐकली जाते। मग ते व्हिएतनामच्या वॉरमध्ये गुरिल्ला वॉर असो, टॅक्टिक असो, तिकडेही संदर्भ दिला जातो, ते शिवाजी महाराजांच्या टॅक्टिक बद्दल दिला जातो। अशीच प्रेरणा युवांना आजच्या तारखेला मी हे एवढंच सांगू इच्छितो की फक्त महाराजांच्या जयघोषाने काम होणार नाही, तर त्यांचे जे गुण आहे ते आपण आत्मचिंतन केलं पाहिजे व आत्मसन्न पुरा आपल्या अंगात घ्यायला पाहिजे, आत्मसात केला पाहिजे आणि त्यांच्या विचारावर आपण चाललं पाहिजे। आणि याच नंतर युवा सेनेच्या वतीने मी फक्त एवढं अजून सांगू इच्छितो की ड्रग्स हा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या युवा पिढीमध्ये पसरतोय। याला मोठ्यात मोठ्या प्रमाणात युवा सेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो व याच्यात कोणी सेवन करू नये व शिवाजी महाराज जसे बॅटल फील्डवर किंवा याचा सराव करायचे, व्यायाम करायचे किंवा एक धार्मिकरित्या धर्मासाठी लढायचे, त्याचे हे सर्व गुण आपण सर्वांनी घ्यायचे व पुढील वाटचालीसाठी त्याचं आत्मचिंतन करायचं आणि हे पुढे विचार आपल्याला न्यायचे अशा युवा सेनेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो। व पुनश्च पुरेशभाई जे आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो। आविष्कारभाई, प्रतापरावजी पाटील दादा, गुलाबराव पाटील साहेब यांच्या सर्वांच्या वतीने हे सर्व युवा सैनिक जमा झाले, त्यांचे पुनश्च आभार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।